ते का लिहिलं ते झालं ना आता याचं लिहिलं ना फॉर्मेटेड याचं कुठं पैशाचं नाव उल्लेख करू सर अजून बोल अख्खा बोल जुनं बोल जुनं नाही ना जुनं एक पण नाही बोल एवढं जुनं
मिळवलेला आहे असे ख्यातनाम सुप्रसिद्ध नामवंत समालोचक सुनील पवार सर यांचा सन्मान मुख्य मंचावर संपन्न होताना आपण बघत आहोत। त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स टीव्हीचा ऑपरेटर आपण याचे लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्सचा ऑपरेटिंग आपण या राम विजय दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण प्रिन्स टीव्ही ऑपरेटर लाईव्हचं आपण स्वागत करूया। धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद। यस मी बक्षीस वितरणापूर्वी जय हनुमान बजरंग पॉवर शेलार 40+ टीमच्या माध्यमातून सर्वांना माफी मागतोय की चुकून जर एखादा कोणाचा स्वागत सत्कार राहिला असेल त्यासाठी मी या टीमकडून दिलगिरी व्यक्त करतोय आणि कुठल्याही क्षणी कोणाला दुःख बोलण्यावरून एखाद्याला धिक्कार झाला असेल त्याच्याकडून क्षमा मागतोय। आयोजकाच्या माध्यमातून बोलता बोलता माणूस चुकतो, नंतर ती चुकी लक्षात येते असं सांगून आपण लगेच बक्षिसाला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण देऊया मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार। यस आपण मनोगत ऐकूया आमचे नो डाऊट एकच वादा शेलार गावचा आमचा मनमोहन दादा। ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय महेशजी माळी, मान्यवर पदाधिकारी तसेच सदस्य, मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो। या स्पर्धेला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला, तसेच ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व खेळाडूंचा देखील, त्या संघ नायकांचा आणि त्यांच्या खेळाडूंचा देखील मी मनापासून आभार मानतो। या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा आता पार पडते आणि पुन्हाच संघ विजय झालेला आहे। मित्रांनो, आमची ही स्पर्धा जय हनुमान पॉवर शेलार संघाची स्पर्धा होण्यापूर्वी इथे एक स्पर्धा आयोजित झाली होती, जय बजरंग पॉवर शेलार। मित्रांनो 7 दिवस ही स्पर्धा चालली, मात्र या स्पर्धेमध्ये काही लोकांनी असा एक कार्यक्रम केला होता की घनश्याम भोईर आणि मनमोहन भोईर म्हणजे मी, आम्हा दोघा भावांना अपमानित करण्याचा कार्यक्रम केला होता। तर मित्रांनो मी त्यांना सांगतो की भिवंडी तालुक्यात असं गाव नाही का जिथे आमचं दोघा भावांचं नाव नाही। अजून एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी जो कार्यक्रम केला होता त्यांची नावं देखील मला माहिती आहेत आणि मी त्यांना आश्वस्त करतो की जर देवाच्या कृपेने मार्च आणि एप्रिल महिन्यात जर माझ्या मुलींचं लग्न झालं तर त्यांच्यासाठी मी एक खास कार्यक्रम मे महिन्यामध्ये आयोजित करून ठेवलेला आहे। मित्रांनो, कोणाचा अपमान करायचा नसतो, आम्ही या गावचे आहोत, लक्षात घ्या, आम्ही गावचे आहोत आणि आम्ही मोठे व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण तालुक्यामध्ये आमचं दोघा भावांचं नाव आहे। पण ज्यांनी कोणी हा जाणीव प्रकार केलेला आहे त्याला मी एक सावधानतेचा इशारा देतो या मंचावरून। आणि इथे कोणी पाहुणा म्हणून मी आलेलं नाही, तर जय बजरंग पॉवर शेलारचा कर्णधार म्हणून मी, जय हनुमान पॉवर शेलारचा कर्णधार म्हणून मी इथे उभा आहे, मोठ्या दिमाखात उभा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे असा कधीही प्रकार करू नका, तसा प्रयत्न देखील करू नका, आणि तसा जर प्रयत्न केला तर पुढे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला सावधान करतोय, असा परत कधीही आम्हाला दोघा भावांना अपमान करण्याचा प्रयत्न करू नका, तेवढी तुमची लायकी देखील नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। तर छोटंसं मनोगत चांगलं आपण आता सरळ बक्षीस समारोहाकडे। मित्रांनो, सर्वप्रथम अंतिम सामन्यातला मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार ज्यांनी अतिशय अप्रतिम खेळ दाखवलं तो ठरलाय सचिन जाधव। मी व्यासपीठावर विराजमान आमचे प्रमुख मान्यवर
सुनील दादा वारगडे आपण समोर यायचंय आणि मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. काय अतिशय गेम चेंजर बनलाय या टीमसाठी. सचिन जाधव इज द ग्रेट. वाह वाह. तर आपण टाळ्याने तुझं त्याचं स्वागत करूया. मॅन ऑफ मॅचचा हा पुरस्कार स्वीकारताना काय धमाल आणि कमाल केली. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज अतिशय अप्रतिम बॉलिंगचा अटॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 5 विकेट या स्पर्धेमध्ये ज्यांनी घेतलं. गेशिंग काढेल का कोण असेल तो. बॉलर बेस्ट. दावेदार 3 होते पण त्यामधून जर विचार केला आपण अतिशय उत्कृष्ट गेम चेंजर गोलंदाज बनलाय. टीमला चॅम्पियन म्हणून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा गावदी मतापुरा टीमचा योगेश शेलार ठरलाय बेस्ट बॉलर या स्पर्धेचा. तब्बल 5 विकेट. आदरणीय प्रभाकर पाटील दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटरचा पुरस्कार द्यायचा आहे. बेस्ट गोलंदाज यस अतिशय अप्रतिम. आणि त्याचे बंधू आहेत पाहतोय आपण. उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी खरोखर अतिशय अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन केलं. तब्बल ताबडतोब धावा बनवल्या पण शेवटी मात्र टीमला चॅम्पियन बनवून दिला नाही. तो ठरलाय बालाजी स्पोर्ट टीमचा दिलीप पाटील. तब्बल 47 धावा दिलीप पाटीलच्या नावावर. आपण यायचे मी व्यासपीठावर आदरणीय बलवंतदादा भोईर साहेबांना विनंती करेन की आपण हा बेस्ट बॅटरचा मनमोहन भोईर साहेब द्या आपल्या शुभ हस्ते. उत्कृष्ट फलंदाज पाहतोय आपण. त्यानंतर रणजित क्रमांक 4 वर ठरलेला आई गावदेवी धामणगाव टीमचा संगणक. आपण या क्रमांक 4 ची ही ट्रॉफी मी व्यासपीठावर निखिलेश ठाकूर आणि अनिल मामा या मान्यवर विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते क्रमांक 4 ची ट्रॉफी द्यायची आहे. आणि मला वाटतं की धामणगाव गावामध्ये 5वी ट्रॉफी आहे या वर्षीची हंगामातली. 4थी ट्रॉफी यस. एवन जोडी धामणगावची. सचिन माळी आणि विसू ग्रेट. चांगलं प्रदर्शन. विना नितीन नव्हता तरी सुद्धा खूप चांगली प्रगती केली. त्यानंतर क्रमांक 3 वर राहिलेला ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला कॅप्टन आपण यायचंय पण का होईना ग्रीष्मा आमनेपाडा टीमने सुद्धा इशारा दिलाय की हम भी पीछे नहीं है हम भी आगे ही रहेंगे. वाह. आणि ही ट्रॉफी देण्याची विनंती बालकृष्ण दलवी साहेब आणि मयूर वारगडे दादा यांना विनंती करेन की आपण या समोर आणि ही ट्रॉफी द्यायची आपण. पाहतोय ज्याच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर यांच्या स्मार्ट आदरणीय अनिकेत सदानंद गुंदोलकर साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी त्यानंतर पाहतोय मित्रांनो बॅक टू द बॅक अतिशय अप्रतिम कामगिरी करणारा संघ जो ठरलेला आहे सध्याच्या घडीला पाहतोय आपण क्रमांक 1 वर जॉईंट आहे. आणि निश्चितच धामणगाव आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. आणि उपविजेत्या पदावर राहिलेला बालाजी संघ आपण या कॅप्टन आपण या आदरणीय संतोषदादा भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर कुठलाही कार्यक्रम सक्सेस होत नाहीये. देवयानी मंडपचे प्रोपायटर दादा तुमचं खूप खूप लाख मुलाचं योगदान सातत्याने मिळतंय. अशी आमचे एक खणखण नेतृत्व. हे पाहतोय क्रमांक 2 यस. आणि आता मात्र निश्चित जर विचार केला आपण कुठलाही खेळ असो मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट
यस क्रमांक 3 आणि 4 चे संगणक आपण हे आपलं मानधन घेऊन जायचंय. तर एक सेमीफायनलची आपण मॅडम झाली होती, तो उमेश ठरला होता. उमेश आपण या. बारकू पाटील आपण यावरती. उत्कृष्ट जेल घेतला होता, एक मॅडमचा पुरस्कार राहिला होता. योगेश दादाचं खूप मोठं योगदान आहे. निश्चित धावपळ जास्त आहे योगेश दादाकडे. तर आपण श्री देऊया मालिकावीसाठी. कोणी गेस करेल काय? अद्भुत बॅटिंग बॉलिंगचं प्रदर्शन ज्या टीमच्या खेळाडूंनी केलं, पण शेवटी मात्र अंतिमरीत पोहोचू शकला नाही, तो ठरलाय आई गावदी दामणगाव टीमचा सूरज पाटील. 53 धावा आणि 2 विकेट. बक्का वेलकम सूरज, आपण यायचंय. रोशन वारगडे साहेबांनी ट्रॉफी दिली, त्यांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीरची ट्रॉफी देऊया. दादा खूप मोलाचे योगदान, काय अप्रतिम. त्यानंतर मॅन ऑफ मॅच देऊया आपण. एक राहिला होता. या बारकू पाटील आपण समोर. मी अनिल मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. निश्चित आमचे भरत सातव साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी. आणि आता मात्र पहिल्याच वेळेस या 40+ संघटनेच्या माध्यमातून चॅम्पियन बनलेला संघ, चॅम्पियनो का चॅम्पियन, गावदेवी माता की. आणि पुंडा संघाने यायचं आपण. संपूर्ण व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय ज्ञानेश्वर भोईर साहेब आणि एकच वार पिंटूचा वार आणि संपूर्ण व्यासपीठ. यस यस पाहतोय आपण. चला आपण ट्रॉफी घ्यायची आहे ती. पाहतोय आपण चॅम्पियन का चॅम्पियन, गावदेवी माता पुंडास टीमचा विजय. गावदेवी माते की. वाह. तर मित्रांनो, मी सुनील पवार. मला